नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर पहा, आज आपण बनवणार आहोत 31 डिसेंबर स्पेशल नगेट्स आणि टिक्कीसुद्धा, असे दोन रेसिपी तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि शिवाय अगदी झटपटसुद्धा बनते, घरातल्या साहित्यांमध्ये बनते, पौष्टिक आहे, तेलकट अजिबात होत नाही। आवाजसुद्धा ऐकला तुम्ही, अतिशय कुरकुरीत बनणारा हा पदार्थ आपण काही वेळामध्ये बनवू शकतो। शिवाय मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात, मधल्या भुकेसाठी असेल किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असेल, किंवा मग 1 महिनासुद्धा तुम्ही हे स्टोअर करू शकतात। आता ते स्टोअर कसे करायचे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। शिवाय हे पहा, अगदी मटार बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आलेला आहे, स्वस्तसुद्धा झालेला आहे। तर ह्या मटारचे आज आपण इथं नगेट्स आणि टिक्की बनवणार आहोत। तर रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। 31 डिसेंबर स्पेशल हे स्टार्टर म्हणून तुम्ही वापरू शकतात किंवा मग कधीही झटपट बनवू शकता। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकं आपल्याला मटार घालून घ्यायचं आहे। एक मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। पाणी न घालता आपल्याला हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटून घेतलेलं वाटण एका साईडला ठेवून द्यायचं। गॅसवरती कढई ठेवायची, तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे 1 चम्मच, नंतर 1 मोठा चमचा इथे मी तीळ घालून घेतलेत पांढरे, सोबतच त्याच्यामध्ये मी अर्धी मिरची कट करून घातली आहे। वाटणामध्ये सुद्धा आपण 1 मिरची घातलेली आहे, पहा, अर्धी मिरची घातलेली आहे वाटून। आणि वाटणामध्ये आल्याचा तुकडासुद्धा आवर्जून घाला, मी सांगायचं विसरले, आल्याचा तुकडासुद्धा घातलेला आहे। आता या वाटणामध्ये पहा, आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमच इतकी आमचूर पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे इथे चिली फ्लेक्स असेल किंवा मग कोणताही पिझ्झा हब्स असेल तर ते तुम्ही वापरू शकतात, पण काहीच गरज नाही। नसेल तर सरळ 1 मिरची घाला आणि त्याच्यानंतर आमचूर पावडर असते सर्वांकडे, ती घातली तरीही चालेल। आमचूर पावडर घातल्यामुळे चव खरंच खूप छान येते। तर इथे ज्या कपाने आपण मटार घेतले होते त्याच कपाने पाऊण कप पाणी घालून घेतलं, पहा, आणि नंतर पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा कप आपण रवा घेतलेला आहे, बारीक मोठा कोणताही घेऊ शकतात। एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे। याच्यामध्ये गाठी गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत। पाहू शकता, अगदी व्यवस्थित आपलं पाणीसुद्धा बरोबर आपण घातलेलं आहे, अगदी व्यवस्थित रवासुद्धा त्याच्यामध्ये फुलला गेलेला आहे। रवा छान फुलला की गॅस बंद करून द्यायचा आणि इथे थोडीशी मी वरतून हळद घालून घेतली, कारण कलर काही इतकासा छान वाटत नव्हता, म्हणून थोडीशी हळद घातली आणि इथे पाहू शकता मस्त आता कलरसुद्धा आलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला कढईमधून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं। एक उकडलेला बटाटा घ्यायचा आणि तोसुद्धा या पद्धतीनं किसून घ्यायचा, म्हणजे अजिबात गाठी गुठळ्या त्याच्यामध्ये राहत नाहीत। तर पाहू शकता तोसुद्धा याच्यामध्ये घालून घेतला, गरमच होता थोडंसं, त्यामुळे मी वाफसुद्धा येत होती, पहा। थोडंसं जमत असेल तर अशा पद्धतीने करा, नसेल तर थोडंसं ओला हात घेतला तरीही चालेल पाण्याचा, शक्यतो करून इथे थंड किसून घेतला तरीही चालेल। आता माझ्याकडे हा गरम होता, पण मी अजिबात पाणी वगैरे लावलं नाही। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे। मर्दून मळून घेतला की अजिबात कुठेही बनणारा जो पदार्थ असतो त्याला अजिबात क्रॅक वगैरे जात नाहीत। तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने नगेट्स बनवून घेतले। आता जितकं हवं तितकं मी बनवून घेतलं आणि बाकीचं जे आहे मिश्रण ते साईडला ठेवून दिलं, त्याची आपण टिक्की बनवणार आहोत। तर आता इथे कॉर्नफ्लोअर घेतले, पहा, आणि या कॉर्नफ्लोअरमध्ये कोट करून घेतले की अगदी छान कलरसुद्धा येतो आणि खूप छान क्रिस्पी होतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। त्यामुळे कॉर्नफ्लोअर असेल तर जरूर वापरा, नसेल तर मग तुम्ही रव्याचं कोटिंगसुद्धा करू शकतात बरं का, किंवा मग ब्रेड क्रम्स असतात ते सुद्धा याला वापरू शकतात। आता मी तुम्हाला म्हटलं 1 महिनासुद्धा तुम्ही स्टोअर करू शकतात। तर कसं, आता हे नगेट्स बनवून घेतले ना, तर असं झिपलॉक बॅगमध्ये घालून आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा कधी आपल्याला घ्यायचं आहे, खायचं आहे, तळायचं आहे, तेव्हा ते काढायचं आणि मस्त तळून किंवा शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकतात।
तर अशा पद्धतीने 1 महिनासुद्धा स्टोअर करू शकतो. अगदी प्रवासामध्ये सुद्धा नेण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि उत्तम हा पदार्थ आहे. तर पाहू शकता या पद्धतीने इथे मी नगेट्स साईडला ठेवून दिले आणि इथे टिक्की बनवायला घेतली. टिक्कीसुद्धा पहा जास्त जाड ठेवायची नाही, हलकीशी जाड ठेवायची आणि अशा पद्धतीने इथे सेंटीमीटर तुम्हाला दाखवते. 1 सेंटीमीटरच्या अंदाजाने आपल्याला या टिक्की बनवून घ्यायचे. जाडसर तितक्याच ठेवायचे, जास्त जाड करू नका. तर इथे पहा त्यालासुद्धा तुम्ही याचंच कोटिंग करू शकतात कॉर्नफ्लोअरचं, किंवा मग तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकता. तर मी इथे नंतर थोडंसं रवासुद्धा वापरणार आहे ज्यावेळी तळणार आहे, डीप फ्राय करणार आहे. तर आता मी इथे शॅलो फ्राय करून घेते. तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल जास्त कडकडीत गरम नसावं, मध्यम गरम असावं. मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे नगेट्स सोडून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला या नगेट्सला चम्मच वगैरे लावायचा नाही. छान अगदी 1 मिनिट तळून घेतले की नंतर आपल्याला चम्मच लावायचा आहे आणि मस्त अगदी व्यवस्थित कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता तिथे खूप छान कलर आलेला आहे. आता आवाजसुद्धा ऐकवते पहा. खूप मस्त अगदी कुरकुरीत हे नगेट्स तयार होतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. तर आता हे साईडला काढून ठेवले. आता दुसरा पॅन घेतला. हे सर्व नगेट्स आपण काढून घेतले. पॅनमध्ये पहा मी इथे शॅलो फ्राय करते आता. तर डीप फ्राय सुरुवातीला आपण करून घेतले, आता आपण शॅलो फ्राय करतोय. ज्यांना शॅलो फ्राय करायचं आहे ते शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकतात. थोडंसं मी इथे वरच्यावर रव्याचं कोटिंग लावलेलं आहे कॉर्नफ्लोअरच्या नंतर आणि ते मी इथे आता शॅलो फ्राय करते. तर पहा हे सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होतील. नाहीतर मग जास्त हाय फ्लेमवरती तळले तर कलर येईल आणि आतमधून मग खायला कच्चापणा जाणवेल. तर त्यासाठी पहा अगदी मीडियम फ्लेमवरती छान असा मस्त कलर येईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅसची फ्लेम कुठेही कमी जास्त करायची नाही, मध्यम आचेवरती सर्व हे करून घेतलेले आहेत. आता आपण काढूनसुद्धा घेऊया. पहा काय सुरेख कलर आलेला आहे आणि मस्त अगदी कुरकुरीत वरतून होतात, आतूनसुद्धा खूप छान अगदी सॉफ्ट होतात. तर आता पहा हे सर्व मी काढून घेते, अगदी जवळून दाखवते. मस्त अगदी तयार झालेत. आता त्याच याच्यामध्ये तव्यामध्ये पहा मी अजून थोडंसं तेल घातलं आणि जे काही करपलेलं रवा वगैरे होता ना तर तो काढून घेतला आणि दुसरी बॅचसुद्धा मस्त शॅलो फ्राय करून घेते. तर आता इथे पाहू शकतात मस्त सर्व आपण नगेट्ससुद्धा तयार करून घेतलेले आहेत आणि टिक्कीसुद्धा बनवून घेतली. आता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकतात. दोन्हीही पदार्थ अजिबात तेलकट होत नाहीत. आता इथे पहा आवाजसुद्धा मी ऐकवते तुम्हाला. खूप मस्त अगदी कुरकुरीत झालेत, आतूनसुद्धा जाळीदार मऊ लुसलुशीत झालेत आणि वरतून अगदी क्रिस्पी. कितीही वेळ ठेवले ना तुम्ही तरी असे क्रिस्पी राहतात. तर त्यामुळे तुम्ही नक्की या 31 डिसेंबरसाठी बनवू शकतात किंवा मग कधीही पाहुणे वगैरे आले, छोटंसं स्टार्टर बनवायचं आहे, छोटीशी हळदी कुंकू असेल, पार्टी असेल किंवा मग आता संक्रांतीचं हळदी कुंकूसुद्धा असेल तर त्यावेळी छोटंसं काहीतरी खायला बनवायचं असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकतात. तर अगदी तोडूनसुद्धा दाखवलं पहा. मस्त आतून जाळीदार मऊ लुसलुशीत झाल्यात, वरतून कुरकुरीत. सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा मग मायोनीजसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतात. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीनं बनवून पहा आणि तुम्हाला आजची ही आपली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की जरूर कमेंटमध्ये कळवत चला. हे बनवायला अतिशय सोपी आहे. मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मग झटपट होते, त्यामुळे कधीही मधल्या वेळेत भुकेसाठी छोट्याशा बनवू शकता. तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कोणतेच माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर चला मग मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
चला मग उद्या पुन्हा भेटू अशा छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.